आई दिवा लावून झाला का देवापाशी? हो. हा, आता दोन्ही घरच्या देवांपर्यंत तुझा नमस्कार पोचला असेल ना? मग पोचायलाच हवा ना. आपल्याला कसं आपल्या जुन्या वास्तूची आठवण येते की नाही, तसंच देवांना सुद्धा त्यांच्या जुन्या घराची आठवण येतच असेल ना. बरं. वच्छे ते तुम्हाला भूक लागली आहे का? मग थोडासा गाजराचा हलवा. नको ग बाई, तोंड गोड झालं म्हणून फरसाण आणि मिरची मागवली. शिरखेडची तिखट मिरची घरी जाऊन झोपली असेल, उठल्यावर थैमान घालेल. अगं बच्चे, हा, किती मिरच्या खातेस? आजी मला मिरची खाऊ दे, तुम्ही जुन्या घरच्या आठवणी काढत बसा. आजीला त्या घराच्या हापा ऐकू येत आहेत. हॉन्टेड बंगला झालाय तो आता. ए, काहीतरी काय बोलतेस ग? हे असलं काहीतरी बोलतेस मग बाबा चिडतो, मग येतेस माझ्या मागं लपायला. चल पळ पळ. वच्छे त्या कसला विचार करताय? नाही का? कसला नाही विचार करत आहे मी. आजची बैठक खूप छान पार पडली नाही? सगळं क्रेडिट तुम्हाला आहे बघा वच्छे आत्या. तुमच्यामुळं सगळं सुरळीत पार पडतंय. काहीतरी काय वसंतराव,